ते आलेत, आम्ही फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं म्हणून विश्वास ठेवला. काय चूक केली? कधी नव्हे ते मराठ्यांनी विखे पाटलांवरती विश्वास ठेवला होता. फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून म्हणतोय मी. फडणवीस साहेबांनी सांगितल्याशिवाय भाजपच्या एकाही मंत्र्याचे टप्पर नाही व्यासपीठावर यायची. एवढं दडपण आहे त्यांचं त्यांच्यावर. तरीही मी ते आलेत, आम्ही फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं म्हणून विश्वास ठेवला. काय चूक केली? मराठ्यांनी काय चूक केली? विश्वास ठेवणं. माफ केलं का आम्ही? आम्ही तुमच्यावरती सत्ता सोपवली. काय राव तुम्ही येड्यात काढायला लागलात या समाजाला. त्याच पोरांची ऍडमिशन कॅन्सल व्हायला लागली. नोकरीतून तुम्ही व्हॅलिडिटी दिले तर नोकरीतून पोरं बाहेर पडाले. काय केलेलं की बाई आमचं तुमच्या तिने शिकू नये का? पर राज्यातला तुम्ही आता जी आर काढला. पर राज्यात का लागू केल्यानंतर राज्याच्या योजना कशामुळे नाही करायच्या? ईडब्ल्यूच्या पोरांच्या निवडी झाल्या, काय घेत नाहीत तुम्ही? भाजपचे पोर नाहीत का त्याच्यात? त्याच्यात शिवसेना राष्ट्रवादीचे पोर नाहीत का? एसीबीसीतून पोरांच्या निवडी झाल्या. PSI DYSP पासून पोर आहेत, महावितरण मधले पोर आहेत. त्या पोरांच्या निवडी 2014 पासून 19 पासून आतापर्यंत 26 पर्यंत काढल्या. का माझ्या मराठ्यांच्या पोरांना अधिकारी व्हायचं नाही का? त्याच्यात तुमच्या कार्यकर्त्याचं पोरगच नाही काही एक पण. मराठ्यांविषयी दुटप्पेपणा वागणूक तुम्ही बंद करा. नसता ह्यावेळेस लोक काय मराठ्यांचे आता पक्ष बघत नाहीत. कारण मी सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, आधी समाजाला आणि तुमच्या लेकराला मिळू द्या आणि नंतर पक्षाचंच काम करा. पण पदरात पाडेपर्यंत पक्ष बघू नका. सगळ्यांना तुटून पडा नसता तुमच्या पोरांचं वाटलं झाल्याशिवाय. मराठा आरक्षण मला आता 28 पर्यंत मी या विषयावर बोलत नाही. मी सगळं पोलखोलच करणार यांच्यात. फडणवीसांनी सांगितल्याशिवाय एकही मंत्री येऊ शकत नाही. हे अंतिम सत्य. केस मागे घेऊ. साधा विषय हो, केसेस मागे घे ना. हाणलं तुम्हीच. डोके फुडले आमचेच. आमच्या ह्या बहिणी रक्ताच्या थाळ्यात पडल्या आणि आमच्यावर तुम्ही 307 केला. इतकी मगरुरी, एवढी सत्तेत मगरुरी कधीच नसून आहे. हो, एक गोष्ट खरी आहे, तुम्ही मराठ्यांना हाताखाली धरावं, सगळ्या जाती धर्माला हाताखाली धरावं, सत्तेत यावं, पण आल्याच्या नंतर प्रश्न सोडावे त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन. मुंडके तोडू नये. मला दाखवा भाजपाच्या मुलाला मुलीला वाटत नाही का आम्ही अधिकारी व्हावं? ते सुद्धा त्यांच्या आईबापाला शिव्या देतात. आपली सत्ता असून ही परिस्थिती का आली आमच्यावरती? फीस भरायची नाही ताकद हो. बोलायला सोपं असतं, भाषण करायला सोपं असतं. ज्यावेळेस 5 आणि 10 लाख फीस भरायची वेळ येते ना, त्यावेळेस भाजपमधले लोक सुद्धा अंतरवालीत माझ्या इकडे येऊन बसतात. मस्त खऱ्या गोष्टी आहेत म्हणतात, पण काय करावं? काय करावं याचं उत्तर सगळ्या मराठ्यांना सांगतो. बंधनं तोडा, तर तुमचे जात आणि तुमचे लेकर बाळ मोठे होणार आहेत. बंधनं तोडा, पक्षाच्या बाहेर या. तुमच्या लेकराला जातीला मिळाल्याच्या नंतर पुन्हा पक्षात घुसा. बस का? मराठा आरक्षण कक्ष स्थापन केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय विखे पाटलांनी. 4 टाळके एकत्र आले म्हणून स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचं म्हणून तुम्ही स्थापन करत नाही. काय चुकीची मागणी केली मी? त्यांचं म्हणणं आहे 7-8-9 मंत्री ओबीसीचे आडवे पडायले. नाव हे मी 29 ऑगस्टला सांगत, आता घेत नाही. उगाच रोष कोणी कोणावर व्यक्त करू नका. ते म्हणले मराठ्यांना काय गरज आहे मंत्रालयाची? मी सांगितलं मग ओबीसीला काय गरज आहे? त्यांचं मत होतं की मराठ्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती म्हणजे विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. मी सांगितलं त्यांना सुद्धा ओबीसीना सुद्धा ओबीसी मंत्रालय आहे आणि ओबीसीची सुद्धा राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत. आम्ही आतापर्यंत मराठा म्हणलो ओबीसीला देऊ नका, द्या की, पण ओबीसीला असं म्हणू नका मराठ्यांना मंत्रिमंडळाची गरज काय. आम्हाला स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकता आहे. कारण आमचे सगळे महामंडळापासूनचे हप्ते थकलेत. पंजाबराव देशमुखांची योजना नाहीये. पोरांना कुठं सुविधा एसीबीसीच्या मिळायला तयार नाहीये. आम्हाला स्वतंत्र मंत्रालय असलं तर आमचा कारभार आमच्या पोरांना त्या मंत्रालयातून हाकीता येईल आणि पोरांच्या फीस पासूनच्या सोयी सवलतीपासूनच्या सगळ्या मागण्या सुटतील. म्हणून आमची ही मरमर चालू आहे. सारथीच्या सगळ्या योजना बंद केल्यात. त्याच्यात काय नुसते बाकीचे शेतकरी मराठीचे ऍडमिशन आहेत का? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे ऍडमिशनच नाहीत का त्यांच्या पोरांचे? आपली एक चूक झाली, शेवटचं सांगतो.